राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, सन्माननीय दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ जी, धनंजय मुंडे, नवाब मलिक, दत्तात्रय भरणे, नरहरी जिरवळ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, खासदार राजेंद्र जैन, अनेक उपस्थित सर्व आमदार, माजी खासदार, माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख आणि माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर सगळ्यांचं आपण स्मरण केला. अहिल्याबाई होळकरांचं स्मरण करतो, आपण अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करतो. परंतु आज दादांचा फोटो सुद्धा, त्यांना सुद्धा आपल्याला फुलं वाहायला लागलं. हे दुःख जे आहे हे एवढं लवकर यायला नको होतं. फार मोठं कर्तृत्व जे आहे दादांच्या हातून घडत होतं, इतिहास घडत होता आणि तो अचानक थांबला. असं कधी होत नाही, पण ते झालं. दादांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्या कामाची कल्पना आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, घसा बसेपर्यंत, मग घशावर औषधं घ्या, मग ते वाफ घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, एवढं सगळं होईपर्यंत मातीत धुळीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणारा, कार्यकर्त्यांशी संपर्क साधणारा आणि अजित दादा एकच वादा हा एक उत्स्फूर्त जो आहे जयघोष जनतेमध्ये निर्माण करणारा हा आमचा दादा आज आमच्यात नाही. तुमची आमची फार मोठी जबाबदारी या निमित्तानं आपल्या खांद्यावर पडलेली आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी हा केवळ वर्धापन दिनाचा नाही, तर एक वैचारिक प्रवासाचा, संघर्षाचा, समर्पणाचा आणि जनसेवेच्या अखंड व्रताचा स्मरण दिन आहे. मी आताच प्रफुल्लभाईंना सांगितलं की छान आहे, पण पहिल्यांदा संकल्प आला पाहिजे, मग संघर्ष करायला पाहिजे आणि मग समर्पण करायला पाहिजे. संकल्प करण्यासाठी आज आपण इथे उभे आलेलो आहोत. हा संकल्प तुम्हाला आम्हाला करावा लागेल. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी समर्पण, सर्वार्थाने समर्पण करावं लागेल. जे दादांनी केलं, मित्रांनी अनेकांनी केलं. याच षण्मुखानंद हॉलमध्ये 10 जून याच दिवशी 27 वर्षापूर्वी अशा गाद्या टाकलेल्या होत्या. सगळे बसले होते, समोर सगळे कार्यकर्ते होते, सर्व देशातून लोक आले होते. एस काँग्रेसचं जे आहे हे समर्पण जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं, चरखा मिळाला वगैरे वगैरे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते सहज झालं नाही. खरं म्हणजे मी हा इतिहास का सांगतो, ज्यांना इतिहास माहिती आहे तेच भविष्य घडवू शकतात, हे अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सांगितलं. पहिल्यांदा पण इतिहास तर माहिती पाहिजे की काय काय झालं. आपण छत्रपतींचा इतिहास सांगत असतो, संभाजी राजांचा इतिहास सांगत असतो, आपण अहिल्याबाई होळकरांचा, यशवंतराव होळकर, फुले, शाहू, आंबेडकरांचा, साठेंचा का सांगतो हा इतिहास, की त्यांनी हे केलं, काय संघर्ष झाला, कसा झाला, हे तुमच्या आमच्या मनामध्ये
प्रत्येकाच्या ठसलं पाहिजे, मनापासून एक मनातून ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ते सगळं झालं. खरं म्हणजे पवार साहेबांना काँग्रेसनं बाहेर काढलं, त्यांच्याबरोबर संगमा आणि ते तारिक अनवर वगैरे वगैरे, हे जे काय आहे सहज मिटवता आलं असतं, पण नाही, त्यावेळेला त्यांना काढण्यात आलं. आणि मी त्यावेळेला विरोधी पक्ष नेता होतो आपल्या विधान परिषदेचा, आणि काय करायचं ठरलं, त्यांना काढलं. मला आठवतं की ते मुंबईत यायच्या अगोदर शिवाजीराव नलावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक जाहीर सभा एका कुठल्या तरी चव्हाण सेंटरमध्ये मला वाटतं, मी सुद्धा बाहेरगावी होतो, ताबडतोब आलो. आणि हिंदुस्थानातच होतो. सुरुवात झाली, काय करायचं, नाव काय ठेवायचं. हा A10 मला काल बरं वाटलं, कारण त्या A10च्याच परिसरामध्ये काल झेंडावंदन करण्याचा सुद्धा प्रसंग आमच्यावर आला आणि मला ते सगळं आठवलं. A10 म्हणजे आपलं जे ऑफिस आहे ना आता, त्याच्या बाजूचा एक छोटा बंगला, जो विरोधी पक्ष नेता म्हणून मला मिळाला होता, तिथंच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. इतिहास त्याच बंगल्यात घडला. रात्रंदिवस 1000 लोकांच्या तर ॲफिडेविट पाहिजे होते, ताबडतोब त्यांचं मतदान केंद्र कुठलं आहे, त्यांचं नंबर काय आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, त्याचा राजीनामा दिला की नाही, त्याचं ॲफिडेविट, आणि आमच्या पक्षाशी येण्याशी त्यांची निष्ठा, या संदर्भ सगळे जे कागदपत्र 1000. आता असं आहे की मी सांगितलं की आपण म्हणून आपल्या पोरांचं काय, माझगावच्याच लोकांनी, समीर, पंकज, या सगळ्या लोकांनी जे आहे हे धनुष्यबाण उचललं. माझगावातून आणि आजूबाजूतून हे 1000 ॲफिडेविट तयार करण्यात आले. झेंडा कुठला पाहिजे, त्या बेडरूममध्ये ह्याच लोकांनी तयार